आजच्या स्पर्धेच्या काळात केवळ शिक्षण असून चालत नाही, तर विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत अंगी कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या भावी आयुष्यामध्ये समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करायला हवी, असा मोलाचा सल्ला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पदवीदान समारंभावेळी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉक्टर जे जाधव उपस्थित होते. या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील पदव्युत्तर स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विशद करत जीवनामध्ये यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. आजच्या युगामध्ये टिकून राहायचे असेल तर स्पर्धेशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय फळ नाही. काबाड कष्ट करून शिकणारे विद्यार्थी खूप मोठी यशाची गरुड झेप घेतात. विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडले तर त्यांना प्रगती आणि यश नक्की मिळेल, असा मोलाचा सल्ला दिला. आता बघा, तुम्हाला म्हणा आता रामशेठ ठाकूर देणग्या देतोय, इतकी कोटी तितके कोटी, पण ह्या झाल्यानंतर प्रगती नंतरचं. पण प्रत्येकाचं सुरुवातीला असंच असतं. फार थोडे लोक सोन्याचा तबका घेऊन जन्माला येतात, फार थोडे असतात, पण त्यांची प्रगती कधीच म्हणजे क्वचितच जास्त असते. पण काबाड कष्ट करून जे आले, मेहनत घेऊन जे पुढे आले, त्याची प्रगती जास्त होत असते. अनेक राष्ट्रीय स्तरावरचे पंतप्रधान असतील, आपले अब्दुल कलाम सारखे राष्ट्रपती असतील, यांची सुद्धा आपण उदाहरण घ्या की ते गरीब घराण्यातून येऊन सुद्धा म्हणजे त्यांनी कशा अर्थानं आपलं कमवलेलं आहे, नाव कमवलंय आणि त्याचबरोबर महत्त्वाचं असं राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं काम केलेलं आहे. थोडी लई भांडार धन्याचा माल, मी तो हमाल भारवाई. आपण काय ठेवायचं माहिती आहे का, की माझं नाही पैसे, भांडार त्यांनी फोडलेलं आहे, त्यांनी मला दिले, मी कमाई केली, मेहनतीने कमवले, पण ते आपले पैसे नाहीत, देवाच्या कृपेने मिळालं समजा. आणि त्यामुळे त्यातला बराचसा जितका जास्तीत जास्त देता येईल तितका भाग आपण सोशल सर्व्हिसला, समाजाला, गोरगरिबांना आपण त्यांच्या प्रगती करता दिलं तर नक्कीच होईल. आणि ह्या दृष्टीनं आता तुमचं आवडीचं क्षेत्र असेल त्यात उडी टाका, अण्णांचा आदर्श घ्या. त्यातला आपल्याला जे तुमचे आदर्श तुम्ही समाजात मानत असाल त्यांच्याकडे बघा का ते कसे पुढे गेलेत काय. आणि कॉलेजमध्ये तुम्हाला चांगलं असं पाठबळ दिलंय, घडवलेलं आहे, मजबूत तुमची तयारी करून घेतलेली आहे, याच्यावरती पुढे चला, कधीही मागं राहू नका. तर आता नोकऱ्या लोकांच्या गेल्यात, करोनाच्या काळानंतर काय झालंय, बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंद्यामध्ये पडलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महेंद्र घरात उद्योगधंद्यात पडले, अनेक ते पण करता करता समाजाची जाणीव ठेवली, आईवडिलांची जाणीव ठेवली, पुढे पुढे गेली. म्हणजे किती भाषण केलं ते शेवटी तिथे येणार आहे की मेहनतीनं पैसे कमवा, आईवडिलांची आठवण ठेवा, आपल्या शाळा, कॉलेज, संस्था यांना विसरू नका. आणि कधी काय लागलं सल्ला पाहिजे तुम्हाला कुठल्या प्रकारचा आम्हाला सांगा. तर प्राचार्य डॉक्टर जे जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेतली पाहिजे. तसेच आपल्या वर्तनातून आपली विद्वत्ता सिद्ध केली पाहिजे. समाजासमोर तुमची विद्वत्ता आणि तुमच्यातील गुण येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला न घाबरता त्याला सामोरे गेले पाहिजे, असे प्रतिपादन केले. आपण जे शिकलोय किंवा आपण ज्या विभागातून आलोय त्या विभागाच्या काय काय अपॉर्च्युनिटी आज जगाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या संधी प्राप्त आहेत, त्या सर्व संधीचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या संधी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे चॅलेंजेस. आपण स्पर्धात्मक जगात आलोय. आता स्पर्धात्मक जगात आले की सर्वजण म्हणतात स्पर्धात्मक जगात आलोय आणि गडबडून जातात. काही गडबड करू नका. तुम्ही जे करता ना ते तुम्ही अतिशय मनापासून करत असाल तर प्रत्येक वेळा असंच म्हणा की माझाच नंबर येणार, माझंच सिलेक्शन होणार. आता हे म्हणण्याचा जो आत्मविश्वास आहे तो तुमच्या अभ्यासामध्ये येत असतो. तो अभ्यास, ते कठोर परिश्रम तुम्ही सातत्याने करत राहा. विद्यार्थ्यांनो, तुम्ही अपयशी कधीच होणार नाही जर तुम्ही कठोर परिश्रम करत राहा. बऱ्याच वेळा काय होते की आपण कॅज्युअली घेतो, बी आहे, काय आहे, अर्थशास्त्र शिकतोय, मराठी शिकतोय, काय करायचं आहे, आणि त्यामुळे आपल्याला मराठीच्या 2 कविता पाठ नसतात आणि त्यामुळे खरं आपण अपयशी होतो. जर आपण ठरवलं की आपण जेवढ्या शिकलोय त्यातल्या 10 तर कविता आपल्याला पाठ यायला पाहिजे, त्याच्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवली, जे आपण मराठी बोलतो ते अतिशय चांगलं बोलता यायला पाहिजे,
त्यातून भाषण करता आलं पाहिजे, त्यातून काहीतरी मिळवता आलं पाहिजे, आपल्याला वृत्तपत्र लेखन करता आलं पाहिजे. अशा प्रकारचं काही कष्ट करायची तुम्ही जर सवय लावून घेतली तर त्या विषयाला सुद्धा आज जगामध्ये खूप अशा प्रकारच्या संधी आहेत. त्या तुम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. आणि हे चॅलेंजेस आहे, स्पर्धा आहे, त्याला भिवू नका. सातत्याने स्पर्धेसाठी तयारी करा. तयारी केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आणि गडबडून अजिबात जाऊ नका. या अर्थानं म्हणतो की गडबडून गेला तर मग तुमच्याकडून कष्ट होण्याची शक्यता नाही. जो आत्मविश्वास असतो तो सातत्याने तुमच्या बरोबर ठेवा. हे तुम्ही करत गेला, हे विश्लेषण करत गेला, आणि आपले आईवडील आहेत, आपल्यावर प्रेम करणारे आईवडील आहेत, त्याची जाणीव सातत्याने ठेवा. जे गायला गेलं रयत गीत अतिशय सुंदर आहे, ती शब्दरचना सुंदर आहे. रामचंद्र बोलले तुमचं जीवनगानच हे रयत गीत आहे. का कमवानं शिकामधून पुढं आले, प्रचंड पुढे गेले राजकारणात, धंद्यात, सगळीकडं. पण आज कमवा आणि शिका नाही तर कमवतात आणि लोकांना शिकवण्यासाठी सगळ्या विद्यालय, महाविद्यालयांना, मंदिरांना जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करण्याचं काम करत असतात. मग त्यांचं हे रयत गीत आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचं गाणं त्याच्यात आलेलं आहे. आणि रामचंद्र नुसतं देणग्या नाही दिल्या, हजारो लोकांना जॉब सर्व कंपन्यांना येण्यात देण्याचं काम करत असताना आता पण आम्ही टोलला 280 मुलं एकत्र भरले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली. पण रामशेठच्या सावलीत राहिल्यावर माणूस काय होऊ शकतो तर मी लोकांना रामशेठ एक परिस आहे. नुसतं उभा राहिला तरी महेंद्रगडसारखा माणूस आंतरराष्ट्रीय पातळीवर. मी मोरोक्कोमध्ये 161 देशांची जी निवडणूक झाली, जी बलाढ्य संघटना आहे, त्याच्यावर मी निवडून आलो प्रतिनिधी म्हणून. लंडनला व्हाईस चेअरमन आहे, ज्याने राज्य केलं त्या आज लंडनवर मी व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहतो. पण ते रामशेठने सांगितलं तुला इंटरनॅशनल लीडर व्हायचं आहे. संघटनेत मी काम करतच होतो, पण त्याने सांगितलं की तू जर पियानो कोडचा लीडर झाला तर पुढे तुला इंटरनॅशनल असं तुला एक व्यासपीठ मिळेल. आणि त्याच्या माध्यमातून आज भारत देशाला जे ILO जगाची शीर्ष संघटना आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यामध्ये मी भारत देशाला रिप्रेझेंट करतो. कर्मवीरांचं जे वाक्य आहे की आपल्या ताटातील अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे. आणि रामशेठचं जीवनच एक आम्हाला आदर्श जीवन आहे का प्रत्येकाला मदत करतात. त्यांचा आदर्श घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतो. आपण जीवनामध्ये जसं आम्ही सांगतो तर ग्रॅज्युएट झाले का कम्प्युटर आहात का, कारण रोजगारच्या संधी येतात पण कम्प्युटर कंपल्सरी आहे. तसं आता तयार झालं पाहिजे. सगळ्यांचं ग्रॅज्युएट झाले तुम्ही म्हणजे प्लेन आहे, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. आणि एवढे जॉब आहेत ना, तुमचे फिरले तरी जॉब मिळेल तो जॉब करण्याची तयारी ठेवा. पुन्हा मनुष्य जन्म नाही, पुढचा जन्म येईल देवमासा व्हाल, बैल व्हाल, मच्छर व्हाल, कुठं काय माहीत नाही. हा जन्म फार अनमोल आहे. ज्या आई वडिलांनी कष्ट केले त्यांना आयुष्यात विसरू नका, गुरुंना विसरू नका. आणि कधीच याच्यामध्ये निराश व्हायचं नाही. हातपाय चांगले आहेत, डोकं चांगलं आहे तर देवानी चांगलं केलंय आणि या संस्थेने तुम्हाला पुढे आणले, एवढं विसरू नका. यशस्वी व्हाल तर संस्थेला लक्षात ठेवा, पण पहिले आई वडिलांना लक्षात ठेवा, या गुरुंना लक्षात ठेवा. या कार्यक्रमास कामगार नेते महेंद्र घरत, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर R.A. पाटील, डॉक्टर N.B. पवार, वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्राध्यापक J.B. वारखडे, उपप्राचार्य डॉक्टर राजाराम पाटील, प्राध्यापक प्रवीण गायकर, डॉक्टर प्रफुल्ल वशेणीकर, प्राध्यापक डॉक्टर Y.H. उलवेकर, विद्यार्थी, पालक तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.